इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर आणि त्याच्या आजूबाजूच्या शहरात एकाच दिवशी भटक्या कुत्र्यांनी 135 जणांना चावा घेतला आहे। त्यामुळे शहरात भटक्या कुत्र्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून त्यावर तोडगा काढणे आवश्यक बनले आहे। एका वृद्ध महिलेच्या पायाचे या भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः लचके तोडलेत। ही महिला कामावरून घरी जात असताना तिच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला। रंजना सोनवणे, कोकिळा जोगदंड, प्राची लुंड यांची मुलीवर देखील कुत्र्यांनी हल्ला केला आहे। वर्षभरात उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दररोज सरासरी 150 रुग्ण हे कुत्र्यांनी चावा घेतलेले उपचारासाठी येत असतात। वर्षभरात हा आकडा तब्बल 21,000 आहे। मात्र तेवढ्या प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध नसल्याने प्रशासन हतबल झालंय। महापालिका आयुक्तांनी यासाठी मदत करावी म्हणून अधीक्षकांनी 9 पत्र पाठवलेले आहेत। मात्र त्याला कोणतेही उत्तर मिळाले नसल्याचे अधीक्षकांनी सांगितले। एवढ्या मोठ्या प्रमाणात दररोज रुग्ण येत असताना प्रशासनाकडून मदत मिळावी अशी मागणी रुग्णालय अधीक्षक मनोहर बनसोडे यांनी केले। मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर येथे उल्हासनगर शहर आणि आजूबाजूच्या बाकीच्या शहरांमधूनही आणि इतर खेड्यापाड्यातून सुद्धा डॉग बाईटचे रुग्ण ओपीडीला दररोज येत असतात। आजच्या ओपीडीलाच बघितलं तर 135 रुग्ण आलेले आहेत। मागच्या आठवड्यात बघितलं तर 260 रुग्ण आपल्याकडे उपचार घेऊन गेलेले आहेत। आणि मागील महिन्यामध्ये 2025 जानेवारी 2710 रुग्ण आलेले आहेत। आणि मागील वर्षाचा जर आकडा बघितला एप्रिल पासून तर 21,411 एवढे रुग्ण डॉग बाईटचे आलेले आहेत। म्हणजे कुत्र्यांचे इंजेक्शन अवेलेबल होणं हे एक जिकिरीचंच काम झालेलं होतं। पण तरीसुद्धा मी माननीय आयुक्त साहेबांना आतापर्यंत मी 9 पत्र लिहिलेले आहेत। तर आम्हाला थोडीशी मदत आपल्याकडून सुद्धा व्हावी म्हणून, कारण आम्ही वरिष्ठांनाही मागणी केलेली आहे आणि त्याचबरोबर वरिष्ठांकडे निधीची पण मागणी केलेली आहे। काही लोकल परचेस केलेले आहे त्याची पण उधारी बाकी आहे। आणि त्याचबरोबर आम्हाला आयुक्ताकडून काहीतरी मदत व्हावी महानगरपालिकेच्या म्हणून आतापर्यंत 9 पत्र पाठवलेले आहेत, परंतु कसलीही मदत नाही। आणि रॅबीपूरचे इंजेक्शन आमचे दररोज म्हणजे 150च्या जवळपास पेशंट होतात सरासरी। वर्षाचा एकूण आकडा 21,411 म्हणजे 2,500च्या जवळपास पेशंट, पण 21,411 एवढे वर्षाचे पेशंट आलेले आहेत। कोकिळा दिलीप जोगदंड, मी कामावून येत होते। 2-4 कुत्री होती। तेवढ्या कुत्र्यातून एक कुत्र मला माग चावलं, पाठीमागून आलेलं माहित नाही आणि 2 चौघाला चावलं। तर तानाजीने वाट आला, 2-4 जणाला चावले।